भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. महिमा स्वामी समर्थांच्या. मंगळवेढ्याला एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचे घर छोटेसे आणि कौलारू होते. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्याच्याकडे एक गाय होती. ती दूध देत नसे. मात्र ब्राह्मणाने तिचा कधीही कंटाळा केला नाही. त्या ब्राह्मणाची श्री स्वामी समर्थांवर मनापासून श्रद्धा होती. तो नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी जात असे. एकदा स्वामींच्या मनात आले की आपण या ब्राह्मणाकडे भोजन घ्यायला जाऊया. आणि त्याच्याकडे भोजन घेण्यासाठी मनात विचार येताच स्वामी तातडीने त्याच्याकडे निघाले. स्वामी त्याच्या घरी पोचताच तेव्हा दुपार झाली होती. स्वामी महाराज आपल्या दारात आलेलं पाहून त्या ब्राह्मणाला परमानंद झाला. त्याने स्वामींचे दर्शन अगदी मनापासून घेतले. गंध फुले वाहून त्याने स्वामींची सेवा केली. स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणाले, तुझ्या घरी असलेल्या गायीचे दूध काढ आणि मला त्याच्या दशम्या करून खाऊ घाल. त्यावर ब्राह्मण म्हणाला, क्षमा असावी महाराज, माझी गाय भाकड आहे, दूध देत नाही आणि तिला सोडूनही देता येत नाही. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून स्वामी महाराज त्या गायीकडे जातात आणि त्या गायीच्या पाठीवरून हात फिरून बोलतात, हे गोमाते, तू दूध का देत नाहीस? तू दूध न देता तुझ्या लेकराला कशाला उपाशी ठेवतेस? तुझा मालक दरिद्री आहे बरं का, त्याला असा त्रास देऊ नकोस. हे गोमाते, आता हट्ट सोड बरं आणि आता नियमितपणे भरपूर दूध द्यायला लाग बरं. आणि तेव्हापासून गायीने न चुकता नियमितपणे दूध देऊ लागली. तेव्हापासून मित्रांनो ब्राह्मणाची गाय दररोजपणे दूध देत असे. ब्राह्मणाला आनंद झाला. स्वामी त्याच्यावर प्रकट झाले. तर मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.